सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या विषयावर चिंतन करायला एकत्र आलो आहोत. तो विषय आहे मनःशांती, अंतर्मनाचा खरा ठेवा. आपण सर्वजण जीवनात काहीतरी शोधत असतो. कोणी पैसा, कोणी प्रतिष्ठा, कोणी सत्ता, कोणी यश, तर कोणी सुख. पण या सगळ्यामागे एकच उद्दिष्ट दडलेलं असतं, ते म्हणजे शांती मिळवणं. मनःशांती हा शब्द उच्चारला की आत्म्याला प्रसन्नता वाटते, पण आजच्या काळात हीच शांती सर्वात जास्त दुर्मिळ झाली आहे. आज माणूस बाहेरून पाहिला तर यशस्वी वाटतो, पण आतून बेचैन असतो. मोठं घर, चांगली गाडी, पैसा, नावलौकिक सगळं काही आहे, पण मन मात्र अस्वस्थ आहे. असं का बरं? कारण शांती बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, ती अंतर्मनात आहे. मनःशांती विकत मिळत नाही. ती साधना, संयम आणि समजुतीने मिळते. ती आपणच घडवायची असते. मनःशांती म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या मनात राग, द्वेष, मत्सर, लोभ, भीती यांचा वास नसतो, तेव्हा जी शांत अवस्था निर्माण होते, तीच खरी मनःशांती. मन शांत झालं की आत्मा आनंदी होतो, विचार स्थिर होतात, निर्णय योग्य घेतले जातात आणि जीवनात संतुलन येतं. मनःशांतीसाठी पहिला टप्पा आहे स्वीकार. आपण जे आहोत, जसे आहोत ते स्वीकारायला शिकलं पाहिजे. जगाला बदलण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतःला विसरतो, पण सत्य हे आहे की जो स्वतःला स्वीकारतो तोच इतरांना समजून घेतो. दुसरा टप्पा आहे क्षमाशीलता. राग धरून बसलो तर मनावर भार वाढतो. क्षमा केली की मन हलकं होतं. परमेश्वराने आपल्याला क्षमा केली, मग आपण इतरांना का नाही करू शकत? मनःशांतीचा तिसरा आधार आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे सर्व काही सोडणं नाही, तर आसक्ती कमी करणं. ज्याला मिळालं नाही त्याची तक्रार न करणं आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं. ज्याच्या मनात कृतज्ञता आहे त्याचं जीवन सदैव शांत असतं. अशा माणसाला कोणत्याही प्रसंगात तणाव वाटत नाही. शांती मिळवण्यासाठी आपल्याला बाहेर धावायची गरज नाही, ती आपल्या आतच आहे. मन म्हणजे महासागरासारखं. वरच्या पाण्यावर लाटा उठतात, पण तळाशी गाढ शांतता असते. आपल्याला त्या तळाशी जायचं आहे. तेथेच आत्म्याची खरी शांतता आहे. मनःशांतीसाठी काही साधने सांगतो. पहिली आहे ध्यान. दररोज काही मिनिटे शांत बसा. डोळे मिटा, श्वासावर लक्ष ठेवा. विचार आले तरी त्यांना जाऊ द्या. हळूहळू मन स्थिर होईल. दुसरी आहे नामस्मरण. परमेश्वराचं नाव जपा. सकाळ संध्याकाळ काही क्षण त्यांचं स्मरण केल्याने मनात स्थैर्य आणि प्रकाश निर्माण होतो. तिसरी आहे सत्संग. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. संत वचन ऐका, ग्रंथ वाचा, कारण जसा संग तसं रंग. चौथी आहे स्वानुशासन. आपल्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवा. असवयस्क इच्छा कमी करा. राग आल्यावर थांबा, विचार करा. आणि पाचवी आहे सेवा. इतरांसाठी काही करा. निस्वार्थ सेवेने आत्मा पवित्र होतो आणि मनाला खरी प्रसन्नता मिळते. मनःशांतीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे अपेक्षा कमी करणं. जितक्या अपेक्षा तितका ताण. अपेक्षा कमी केल्या की मन मोकळं होतं आणि जीवन सुंदर वाटू लागतं. मनःशांती हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ती कोणत्याही धर्माची, जातीची, पंथाची मालकी नाही. ती माणसाच्या अंतर्मनाची अवस्था आहे. ती मिळवण्यासाठी धनाची नव्हे, तर मनाची शुद्धी हवी. आपण ध्यान केलं, जप केला, सत्संगात राहिलो, पण तरी शांती नाही मिळत असं कधी वाटलं तर त्याचं कारण एकच आहे. ते म्हणजे आपण मनाची शांती बाहेर शोधतोय. मनःशांती तर आत शोधायची आहे. जसं दीपकाचा प्रकाश घरात उजळतो, तसं शांतीचं तेज आपल्या अंतर्मनातूनच झळकतं. शांतीचं सौंदर्य हे आहे की ती मूक असते. तिचा आवाज नाही, पण तिचा स्पर्श आत्म्याला जाणवतो. मनाची शांती मिळाली की माणूस अहंकार विसरतो, आसक्ती कमी होते आणि परमेश्वराशी एकरूपता अनुभवतो. मनःशांतीचा खरा अर्थ गुरुजनांच्या जीवनात दिसतो. आज आपण धावपळीत जगतो, घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करतो,
पण स्वतःसाठी थोडाही वेळ काढत नाही. फोन, टी व्ही, सोशल मीडियात आपलं मन अडकून पडलंय. मन सतत बाहेर धावतंय आणि आत रिकामं होतंय. म्हणूनच आजचा सर्वात मोठा उपाय म्हणजे थांबणं, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवणं, शांत बसणं, श्वास ऐकणं, मनाशी संवाद करणं. मनाची शांती ही कुठून आणायची गोष्ट नाही, ती आपण हरवलेली आठवण आहे. ती परत मिळवायची आहे. आपण स्वतःशी शांत झालो तर जगही आपल्याशी शांत होतं. कारण विश्वाचं प्रतिबिंब आपल्या मनात असतं. मन शांत तर विश्वही शांत. मनशांतीचा अनुभव घेतला की माणूस बदलतो. त्याच्या बोलण्यात गोडवा येतो, त्याच्या वागण्यात प्रेम येतं आणि त्याच्या डोळ्यात करुणा झळकते. असा माणूस कुठेही गेला तरी शांतीचा सुगंध सोडतो. त्याचं अस्तित्वच आशीर्वाद बनतं. म्हणूनच आपण या प्रवासाची सुरुवात आजपासून करूया. दररोज काही क्षण स्वतःसाठी ठेवा. ध्यान करा, जप करा, मनाला शांत करा. दुसऱ्यांवर राग नको, जीवनावर तक्रार नको. कृतज्ञतेने प्रत्येक दिवस जगा. मन शांत झालं की परमेश्वराचं दर्शन होतं. मनाची शांती म्हणजे परमेश्वराचंच रूप. शेवटी चक्रधर स्वामींचं एक वचन सांगतो, ज्याचं मन स्थिर त्याचं जीवन नित्य. म्हणजेच मन स्थिर केलं की सर्व काही स्थिर होतं आणि हे स्थैर्य म्हणजेच अंतर्मनाचा खरा ठेवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.